नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला झटपट असा बनवून तयार होणारा गुलाबजामुन फ्लेवरचा रवा केक करून दाखवणार आहे। मस्त असा हा रवा केक बनवून तयार होते। एकदा जर तुम्ही बनवून तयार केला, तुमच्या घरचे तुम्हाला नक्कीच परत परत बनवायला लावतील, इतका हा टेस्टी बनवून तयार होते। इथे मी सर्वात आधी पाऊण वाटी दही घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही। दही जर का खूप जास्त आंबट असेल तर आपल्याला इथे अर्धीच वाटी दही घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी सेम वाटीने 1 वाटी भरून रवा घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही। रवा मी इथे बारीक वापरलेला आहे। जाड जर का रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्या। त्यानंतर मी इथे त्याच वाटीने अर्धी वाटी भरून साखर घेतलेली आहे। इथे मी आधी तेल घालून घेतलेलं होतं, तो व्हिडिओ माझ्यामुळे स्किप झालेला आहे। तुम्हाला मी दाखवलं आहे। बरोबर सेम वाटीने पाऊण वाटी यामध्ये तेल घालायचं आहे। तेल मी आधी घालून घेतलं, नंतर व्हिडिओ शूट करायला घेतला होता। तुम्ही इथे याच ठिकाणी पाऊण वाटी तेल घालून घ्या सेम वाटीने। त्यानंतर आपल्याला हे छान असं फिरवून घ्यायचं आहे। त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। यामधलं मी थोडंसं दूध जे आहे ते बाजूला ठेवलेलं आहे। दही जर तुम्ही थोडंसं जरी पातळ घेतलं असेल तर दुधाचं प्रमाण कमी किंवा जास्त असू शकते। इथे मी आता जे राहिलेलं दूध आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेणार आहे। दूध घालून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही। यावर आता आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटं हे असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेऊ। इथे मी आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई थोडीशी पसरट आणि मोठीच घ्यायची आहे। त्यामध्ये स्टँड ठेवून घ्यायचं आहे। यावर झाकण ठेवून आपल्याला कढई 10 मिनिटं छान अशी गरम करून घ्यायची आहे। यावर मी आता छोटंसं ताट ठेवणार आहे। ताटावर आपल्याला सर्व वाट्या ठेवायच्या आहे। 10 मिनिटं मी छान अशी कढई गरम करून घेणार आहे। तोपर्यंत आपला रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे। पाहू शकता तुम्ही। यामध्ये आता मी मिल्क पावडर घालणार आहे। गुलाबजामुन फ्लेवरचा केक म्हणजे मिल्क पावडर आलंच। मिल्क पावडरमुळे खूप छान अशी चव येते। इथे मी 10 रुपयाचे जे मिल्क पावडरचं पॅकेट येते ते 2 पॅकेट मी वापरलेले आहे। तुम्ही एक सुद्धा वापरू शकता। त्यानंतर इथे मी काजू बदामाचे थोडेसे काप घालणार आहे आणि वेलची पावडर घालणार आहे। खूप छान अशी चव येते। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर इथे मिल्क पावडर वापरायचं नसेल तर तुम्ही दुधावरची साय सुद्धा वापरू शकता। हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटते, म्हणून यामध्ये मी थोडंसं दूध परत घालणार आहे। इथे मी आता पाव कप दूध घेतलेलं आहे। पाहू शकता तुम्ही। यामधलं मी अगदी थोडंसं म्हणजे दूध घालणार आहे। 3 ते 4 चमचे दूध घातलेलं आहे। पाहू शकता तुम्ही। केकसाठी आपल्याला अशा प्रकारचं बॅटर हवं आहे। पाहू शकता तुम्ही। वाटीनं जर म्हणाल तर आपल्याला इथे पाऊण वाटी दूध लागलेलं आहे। हे छान आता मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये जो आपला पोहे खाण्याचा छोटा चमचा असते त्या चमच्याने अर्धा चमचा भरून मी इथे सोडा वापरलेला आहे। त्यावर त्याच चमच्याने 1 चमचा भरून मी दूध घालणार आहे। तुम्ही याच ठिकाणी इनोचं जे एक पॅकेट असते ते सुद्धा इथे वापरू शकता। सोडा घातल्यावर आपल्याला हे एकाच डायरेक्शन मध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी आता वाट्या घेतलेल्या आहे। वाट्यांना मी आधीच तेल लावून घेतलेलं आहे। इथे आपण बटर पेपर न वापरता गव्हाचं पीठ वापरणार आहोत। यावर थोडंसं गव्हाचं पीठ अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। तुम्ही याच ठिकाणी मैदा सुद्धा वापरू शकता। ही जी तयारी आहे आपल्याला बॅटर मध्ये सोडा किंवा इनो टाकण्याच्या आधीच करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इनो किंवा सोडा टाकायचा आहे। हे बॅटर आपल्याला फिरवल्या फिरवल्या लगेचच या वाट्यांमध्ये ओतायचं आहे। अजिबात इथे वेळ करायची नाही, नाहीतर तुमचा केक जो आहे तो फुलणार नाही। इथे आता आपली कढई सुद्धा छान अशी गरम झालेली आहे। पाहू शकता तुम्ही।
इथे आता आपल्याला ह्या वाट्या या ताटावर ठेवून घ्यायच्या आहे. कढई खूप जास्त गरम आहे. हलक्या हाताने आपल्याला ह्या वाट्या यावर ठेवायच्या आहे. यावर आता आपल्याला झाकण ठेवून गॅस जो आहे तो मीडियम करायचा आहे आणि 20 मिनिटं छान असा आपला हा केक वाफवून घ्यायचा आहे. सुरुवातीला तुम्ही गॅस 4 ते 5 मिनिटं मोठा ठेवू शकता, पण नंतर आपल्याला 20 मिनिटं हे जे आहे केक आपल्याला मीडियम गॅसवरच छान असा वाफवून घ्यायचा आहे. त्यानंतर कढईमध्ये मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. गुलाबजामुन फ्लेवरचा केक बनवतो म्हणजे त्यासाठी आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे. जसं आपण गुलाबजामसाठी पाक बनवतो बस तसाच आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे. खूप जास्तही शिजवत बसायचं नाही. साखर मेल्ट झाली की लगेचच गॅस बंद करायचा आहे. यामध्ये मी थोडंसं केशर आणि थोडीशी वेलची पावडर घालून घेतलेली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथे माझी साखर छान अशी मेल्ट झालेली आहे. याच ठिकाणी मी गॅस बंद करणार आहे. इथे आपल्याला पाक असा बोटावर घेऊन बघायचा आहे. हलकासा हाताला चिपचिप लागला पाहिजे इतपतच आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे. हा जो पाक आहे मी आधीच बनवून घेतलेला आहे कारण हा पाक थंड झाल्यावर आपल्याला रवा केकवर ओतायचा आहे म्हणून मी आधीच बनवून ठेवलेला आहे. इथे आता आपला रवा केक सुद्धा बनवून तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही 20 मिनिटानंतर मस्त असा फुललेला आहे. तुम्हाला मी इथे जवळून सुद्धा दाखवते. इथे आता आपल्याला केक झाला आहे की नाही ते चेक करायचं आहे. बरोबर केकच्या मधोमध सुरी टोचून बघायची आहे. पाहू शकता तुम्ही सुरी क्लीन निघाली म्हणजेच आपला केक बनून तयार झालेला आहे. इथे आता मी वाट्यांमधून तुम्हाला केक काढून दाखवणार आहे. केक मात्र आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यावरच या वाट्यांमधून काढायचा आहे, नाहीतर तुमचा केक तुटू शकतो. वाट्यांमधून आपल्याला थंड झाल्यावरच काढायचा आहे. पाहू शकता तुम्ही किती छान अशी जाडी पडलेली आहे केकला. मस्त असा जाळीदार आपला हा रवा केक किंवा गुलाबजामुन फ्लेवरचा केक बनून तयार झालेला आहे. तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपीला लाईक नक्की करत जा. त्यानंतर इथे मी आता जो आपण पाक बनवून घेतलेला होता तो यावर घालून घेणार आहे. पाक जर का तुम्ही खूप जास्त घट्ट बनवला तर हा रवा केक जो आहे तो पाक अजिबात पीत नाही, असा वरच्या वरच राहतो. पाहू शकता तुम्ही केकनी छान असा आपला पाक पिलेला आहे. म्हणजेच आपला रवा केक छान असा जाळीदार आणि मस्त असा बनलेला आहे. तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. सगळ्यांना नक्की आवडेल.